आयुष्यात आपल्याला जी गोष्ट करावीशी वाटते ती एकदा तरी करून नक्की बघा. काय होईल, आपण हरू, आपल्याला जमणार नाही, पण ऍटलिस्ट आपण प्रयत्नच केला नाही हा रिग्रेट जो आहे तो मनाला लागणार नाही. त्यामुळे करावंसं वाटलं तर नक्की करा, आपल्या मनाचं ऐका. लोक काय म्हणतात त्याच्याकडे दुर्लक्ष फेकून मारा. काही उपयोग नाही लोकांचा विचार करण्यात. फक्त आपण जे करतोय ती गोष्ट योग्य असायला पाहिजे हे आपल्या मनाला माहिती पाहिजे, बस. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईल. तर इथे तुम्हाला दिसत आहेत काही फुलांची रोपं जी की नवीन आणली आहेत आपल्या घरी आणि अंगणात आता ही लावायची आहेत. एक जास्वंद, त्याच्यानंतर गुलाब आणि काही छोटी छोटी झाडं आहेत. एक तुळस पण आहे, कारण माझी तुळस मध्ये जरा जळाल्यासारखी झाली होती त्याच्यामुळे. आणि सॉरी फॉर द व्हॉइस, सर्दी पडसं अजूनही आहेच. तर ते काही जायचं नाव घेत नाहीये, पण त्यासाठी व्हॉइस ओव्हर मला थांबवता येणार नाही. आपला व्हिडिओ तर यायलाच हवा. आणि इथे सकाळी सकाळी माझा डबा वगैरे काही आज नव्हता, कारण मुलांच्या शाळेला सुट्टी आहे. 1-2 दिवसात शाळा चालू होतील विंटर वेकेशन्स नंतर. तर त्याच्यामुळे मी सकाळी तिथे डोक्यावरून राहिले जरा. बऱ्याच दिवसांनी म्हणजे केस धुतले असतील, कारण सर्दी ताप असल्यावर केसावरनं मी नाही नाहत. म्हणजे कसं की परत नको वाढायला ना. तसं आठवड्यातनं 2दा माझं असतं, पण आता एरवी करते, पण आता हे सर्दी खोकला आहे म्हणून मी नाही केलं. आणि सोबत मी हाताने धुवायचे कपडेही धुवून टाकलेत, कारण सगळेच कपडे मशीनला नाही जात. ह्यांचे फॅक्टरीतले कपडे असतात, माझे बाहेरचे कपडे असतात, मग मी ते मशीनला नाही लावत, ते हाताने धुवून घेते आणि ते सूर्याला अर्घ्य देते. तर अर्घ्य देताना मी एक असा विचार करते की ते पाणी जमिनीत न जाता कुंडीत जाईल, की जेणेकरून कुंडीलाही एक पाणी मिळेल आणि पाणी वाया जाणार नाही. तर इथे माझी सकाळची पूजा झाली आहे आणि त्यानंतर दारात रांगोळी वगैरे पण झाली आहे. दार पुसून घेते आधी, मी धुवून घेते थोडंसं आणि मग पुसून मग रांगोळी असते. तर दोन्ही दारामधली झाली, अंगणातली आणि मेन दरवाजीची सुद्धा. आणि इथे मी त्यासोबत लगेचच माझ्या नाश्त्याची तयारी करते. आज मी नाश्त्याला खाणार आहे हळीवाची खीर. तर हळीव हे खूप पौष्टिक असतात. तुम्ही जर प्रेग्नन्सीमध्ये हे खाल्लेच असतील, पण एरवीही तुम्ही खाल्ले पाहिजेत, कारण नुसते प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी नंतर खाणं उपयोगाचं नाही. हे खूप असं पौष्टिक आहे की ज्याच्यामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, खूप प्रकारचे विटॅमिन्स आहेत. तर नक्की एकदा घरी आणा. 40 रुपये पाव, इतकं ते स्वस्त आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते 1 तासभर भिजत घालायचे आहेत, म्हणजे ते सॉफ्ट होतात आणि मग त्याची खीर बनवायची. आपण नॉर्मल तांदळाची वगैरे खीर बनवतो त्याच प्रकारे दूध उकळून घेतलंय, त्याच्यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट घालतेय, त्याच्यानंतर हळीव घालते. एक 15-20 मिनिटं ते हळीव चांगले शिजले की मग आपण त्याच्यात साखर घालणार आहोत आणि मग झाली खीर. काही ह्याच्यात फार रॉकेट सायन्स नाहीये, पण इतकं ह्याच्यामधनं तुम्हाला रक्तवाढीसाठी, हिमोग्लोबिनसाठी फायदा होतो. कारण मी माझा स्वतः मधला अनुभव तुम्हाला सांगतेय. माझी ताई मला ही करून द्यायची आणि अॅनिमिया मधनं मी याच्यातही बाहेर पडलेली आहे. तर प्लीज ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी ही खीर आपल्यासाठी खरंच करून बघा. आठवड्यातनं 1-2दा स्वतःसाठी ही खीर करायला काहीच हरकत नाही. स्त्रियांसाठी तो खूप उपयुक्त आहे. हार्मोनल बॅलन्स त्याच्यामुळे होतो. आणि ही वाटीभर खीर मी आता खाणार आहे नाश्त्याला आणि खरंच इतकं पोट भरल्यासारखं वाटतं की नंतर काही खायची इच्छा होत नाही. याला हलीम पण म्हणतात, कोणी हळीव म्हणतात. असे वेगवेगळी नाव आहेत, पण सहजच दुकानात तुम्हाला मिळून जातं. तर आता माझा नाश्ता झालाय. मुलांसाठी मी इडल्या केल्या होत्या, तर ते काही शूट केलेलं नाहीये. इडल्या, चटणी आणि सांबार हा असा त्यांचा ब्रंचच झालेला आहे टोटली. आणि इथे मनू करतोय त्याच्या प्रोजेक्टची तयारी, कारण प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. त्याला पूर्ण सुट्टीमध्ये करण्यासाठी तो दिला होता, पण जसं की तुम्हाला माहिती आहे मुलांना आयत्या वेळी करण्याची हौस असते. मम्मी उद्या द्यायचं आणि मला आज सांगितलं, हे असं असतं. म्हणून त्याला सांगितलं होतं आठवड्याभरापूर्वी, पण त्याच्या उद्या करू, परवा करू ह्यामुळे ते राहिलंय. आणि हा प्रोजेक्ट मी त्याचं त्यालाच करू देते. मी हेल्प करते कधी, जेव्हा त्याला अडेल तेव्हाच. अदरवाईज
त्याचा प्रोजेक्ट हातानेच बनवायचा आहे. आणि हा प्रोजेक्ट होता स्पायसेसचा, म्हणजे घरात आपण जे काही खडे मसाले वापरतो तर ते लावायचे होते. मग मी त्याला प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या, माझ्या ज्वेलरीच्या ज्या होत्या त्या. आणि त्याच्यामध्ये त्याने ते स्पायसेस घालून खाली माहिती दिली. तर अशा प्रकारे त्याचा प्रोजेक्ट डन झालाय. साधारण 2-3 तास त्याच्यातच गेले. आणि ही पुस्तकं, तर ही पुस्तकं दुपारनंतर आम्ही गेलो होतो एका बुक शॉपमध्ये. लाईक इथे शोरूम असं आहे. तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर माहिती असेल, अक्षरधारा म्हणून आहे. इथे डिस्काउंट पण चांगलं चालू आहे. सो आम्ही तिघं पण गेलो होतो, मनू, आरू आणि मी. मुलांना ही पुस्तक वाचनाची आवड लागावी यासाठी मी त्यांना अगदी लहान असल्यापासून नेते. जेव्हा त्यांना वाचता पण येत नव्हतं, पण त्यांना गोडी लागली आता आणि स्वतः त्यांची लायब्ररीज आहेत आणि पुस्तकांची सुद्धा घरात कलेक्शन आहे, तर ती मुलं सुद्धा वाचतात. ही माझी पुस्तकं आहेत. आणि इथे निसर्गाच्या संपर्कात जा, अगदी तुमच्याच हातात आलेला आनंद शोधा. किती छान दिलंय. असे छोटे छोटे एक सुविचार टाईप ह्या पुस्तकामध्ये आहेत. हे दुसरं आहे, स्वतःचं डोकं वापरून विचार करा, तारतम्याबद्दल सावधानता बाळगा. म्हणजे बऱ्याचदा आपण इतरांच्या डोक्याने चालतो म्हणतो ना आपण, तसं आहे हे, की स्वतःला जे वाटेल ते करायचं शेवटी, मन म्हणेल तसं. हे असे छोटे छोटे सुविचार आहेत. तर मला छान वाटलं हे पुस्तक, मी ते घेतलंय. आणि मनूने हे रंगतदार गोष्टीचं घेतलंय. हे दोघं पण वाचतात, आरू, मनू. हे मनूचं पुस्तक आहे. हे पिकॉकच्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. आणि दुसरं आहे ताडोबाच्या जंगलात, अरुणा ढेरे यांच्या छोट्या एक कथा आहे. तर ही सगळी पुस्तकं त्याचीच आहेत. आता स्वतःच म्हणजे जे काही त्याला पॉकेट मनी मिळतो इकडून तिकडून जो काही, तो सगळा तो पुस्तकांवर खर्च करतो. त्याला खूप आवड आहे. चिंटू तर लायब्ररीतून कायम तो आणून वाचत असतो. चिंटू मध्ये एक गंमत आहे की त्यांचे ना एक शब्द असतात मराठी वेगवेगळे, जे आपण बोलीभाषेत वापरत नाही, तर ते चिंटू मध्ये तुम्हाला दिसतात. आणि मग तुम्हाला विचारतो, मम्मी ह्याचा काय अर्थ, मम्मी त्याचा काय अर्थ, जेणेकरून त्यांचं वाचन अजून चौफेर होतं. तर ती पुस्तकं तर आणलीत. आता बघू कशा काय वाचले जातात. आणि आता ह्याच्या पुढच्या वर्षात मला भरपूर पुस्तकं वाचायची आहेत. मागच्या वर्षात मी 23 वाचली होती, या वर्षात 30 वाचली आहेत, 30+. आणि ज्यांना कोणाला इंटरेस्टेड असेल त्यांना नक्की मी ह्याची लिस्ट सुद्धा देईन. आणि आता परत आले मी किचन मध्ये, कारण दुपारी काहीही स्वयंपाक नसल्याने मी इथे आवळे करायला घेतलेत. आवळ्याचे मी कॅन्डी बनवणार आहे. त्यासाठी सिंपल आपले कच्चे आवळे धुवून मी इथे उकडायला ठेवले होते. आणि एक 15 मिनिटं मोजून हे उकडायचे आहेत. आणि उकडल्यावर बघा त्याच्या किती पाकळ्या व्यवस्थित बाजूला आल्यात. पण जास्त पण शिजवू नका, जेणे की ते एकदम स्मॅश होतील. आणि कच्चे ठेवू नका, कच्चे ठेवली तर त्याला बुरशी चढण्याची शक्यता असते. तर आता हे शिजवून झालेले आहेत. आणि आता मी हे गार करायला ठेवते. एकदम गार व्हायला हवेत, म्हणजे त्याच्यामध्ये मग आपण साखर घालून ठेवणार आहोत. तर आता मी थोडे 1-2 तास तोवर आराम करेन, मग हे आपलं तोवर गार होईल. हे बघा, असं जाळी लावून ठेवते म्हणजे पिंगाणी वगैरे काही त्याच्यामध्ये बसत नाही. आता 2-3 तास झालेले आहेत आणि मी डायरेक्ट संध्याकाळी ह्याच्याकडे परतलेली आहे. तर बघा, 2 बोटात असं धरून मधून आपल्याला दाबायचंय, म्हणजे आपोआप ह्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या होतात. त्याला काही चाकू वगैरे लावायची तुम्हाला गरज नाही. मधली बी जी आहे ती काढून टाकायची आणि बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या. आणि एका भांड्यात आपल्याला हे काढून घ्यायचंय. आणि ह्याच्यासाठी प्रमाण असं आहे की समजा हे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम आवळे आहेत. तर मी साधारण 200 ग्रॅम साखर घेतली याला. मला गोड आवळा कॅन्डी आवडते, म्हणून तुम्हाला जर कमी साखर हवी असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता. तर हे सगळ्या पाकळ्या मी वेगळ्या करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी साखर घालून ठेवून देणार आहे. तर आज पहिला दिवस आहे. दर 3 दिवस आपल्याला हे एका सकाळी फिरवून चमच्याने परत झाकून ठेवायचंय. असं 3 दिवस करायचं, म्हणजे याच्यावर साखरेचा जो पाक होतो मग बुरशी चढते, तर तसं होत नाही. रोज सकाळी उठून हे ढवळायचं. असं 3 दिवस केल्यानंतर चौथ्या दिवशी त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. म्हणजे टाकायचं नाही, ठेवायचं बाजूला. त्याच्या आपण सरबत वगैरे करू शकतो.
आणि मग हे उन्हात वाळवायचे की झाली आपली आवळा कांडी तयार. तर हे बघा, हे सगळं मी साखरेला लावून ठेवते. थोडंसं मीठ पण टाकलंय आणि एका कोपऱ्यात आपण झाकून ठेवायचं जिथे की हीट लागणार नाही अशा ठिकाणी. तर आवळा खूप चांगला असतो तब्येतीला, कधी ना कधी खाल्ला पाहिजे आणि अशा स्वरूपात तो बनवला म्हणजे तो खाल्ला जातो. ओत खाली. धनवर्षा कुठे रे वरपर्यंत भरलंय. नोटा गोळा कर. चालू राहू दे. आणि इथे धनवर्षा म्हणजेच म्हणून खजिना आज बाहेर पडलेला आहे. कसं असतं की दरवर्षीच्या 1 तारखेला तो त्याचं जे काही डबुल किंवा पिगी बँक ज्याला जे काही म्हणतात ते तो फोडतो आणि त्यातलं सगळं जे काही असेल पैसे वगैरे ते सगळं बाहेर काढतो आणि मग आम्हाला मोजायचं असतं. तर हा आनंद असतो सगळ्यांचाच. सगळेच आम्ही बसतो एकत्र मोजायला. त्याला जे काही बर्थडेला मिळतात, दिवाळीला मिळतात किंवा येता जाता पाहुणे पैक येतात, त्याच्या हातावर पैसे ठेवतात. ते सगळे पैसे तो ह्यामध्ये ठेवतो आणि त्याला बचतीची सवय आहे. मागच्या वर्षी सुद्धा त्याने जे काही पैसे जमा केले होते त्याची बँकेत एफ-डी करायला ठेवली, की नाही मम्मी राहू देत पैसे. तो खर्च करत नाही शक्यतो. फारच मी म्हणू शकते कंजूस आहे. नाही का त्याच्या हातातून पैसा निघत नाही. आणि बाहेर कुठेही गेलं ना तरी त्याला खायचं-प्यायचं काही नसतं. पैसे जातील म्हणून असं नाही. पण मोस्टली घरचं खाण्यावर त्याचा भर असतो जास्त. आरू मात्र तसं नाहीये. आरू टोटली अपोझिट आहे. आरूला बाहेरचं खाणं प्रचंड आवडतं. काहीही द्या. तिखट, आंबट, गोड व्हॉटएव्हर. त्याला बाहेरचं खूप आवडतं.